मी कैलास किसन ढोले, राहणार औदा, तालुका नंदुरबार, जिल्हा बुलढाणा. मी अविंती सावकारीच्या जाता म्हणजे याच्यामध्ये माझी जमीन गहाण ठेवली होती आणि 2014च्या कायद्याअंतर्गत मी DDR बुलढाणा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी होऊन मला माझ्या जमिनीचे म्हणजे निकाल माझ्या बाजूने झाला. निकाल झाल्यानंतर जमिनीचं पोझिशन घेणं हे महत्त्वाचं होतं आणि पोझिशन घेण्याच्या संदर्भात आपले विद्यमान कलेक्टर साहेब बुलढाणा किरण पाटील साहेब यांनी मला बऱ्याचपैकी सहकार्य केले आणि त्यांच्या सहकार्यामुळेच आज माझ्या जमिनीचं पोझिशन 7/12 ताबा आज माझ्या कब्जामध्ये आहे आणि त्यामुळे मी माझ्या पोराचे शिक्षण, ते 2 माझे मुलं आहेत, यांची आई वारलेली आहे आणि आई वारल्यानंतर आज माझ्याकडे काहीच या मुलांना शिकवण्याकरता काय उरलेले नव्हते. पण आज किरण पाटील साहेबांच्या सहकार्यामुळे मला माझी जमीन परत मिळाली. त्यांच्यामुळे मी माझ्या म्हणजे सर्व शेतकरी बांधवांच्याकडून आभार मानतो आणि असेच बाकी शेतकऱ्यांना बी ते सहकार्य करतील हेच त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो. मी वैष्णवी कैलास ढोले. आमची शेती ही सावकाराकडे गावात ठेवलेली होती आणि त्यामुळे माझ्या आईने आत्महत्या केलेली होती आणि बाबा पण तेच करणार होते. पण सावकारी कायदा 2014 याच्या अंतर्गत आमची केस चालू होती आणि ताबा आणि 7/12 आमच्या नावावरती आहे आणि किरण पाटील साहेब यांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी सहकार्य केले. माझा समाज आहे गाडीवडार, भटकी समाज. रोडवर काम करणार, खदानीत काम करणार, दगड फोडणार म्हणून औषध आमच्याकडून झालं नसतं हे. पण किरण पाटील साहेबामुळं आमचं पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे. जमीन आमच्या ताब्यात मिळेल. नमस्कार, माझं नाव सचिन संजय सिंग राजपूत आणि मी वैजापूरवरून आलो आहे. तुम्ही बघू शकता येवलामध्ये दिवसाला पूर्ण आकाश पतंगाने सजलेला असतो आणि रात्री पूर्ण आतिषबाजीला आणि पूर्ण काय इथं वैजापूर काय महाराष्ट्रामधून इकडून तिकडून सर्व लोक हा सण बघायसाठी येतात आणि आम्ही सगळे दरवर्षी ह्या सणाची खूप आतुरतेने वाट बघत असतो. नमस्कार, माझं नाव ऐश्वर्या मनोज परदेशी आहे. मी पुण्याची रहिवासी आहे. तर मी बरेच वर्षापासून लंडन इंग्लंडमध्ये राहते. मी दरवर्षी खास फक्त पतंग उत्सव येवल्यात बघण्यासाठी लंडनवरनं भारतात येते. येवल्याचा हा 3 दिवसाचा सण खूपच भारी असतो, खूपच धमाल असतो इकडे. तेच बघण्यासाठी मी दरवर्षी येते आणि मी कायम जाऊन लंडनमध्ये सगळ्यांना ह्याबद्दल सांगते. बस. मला बोलता रात्रपासून जागी होता ना, सर्व आमच्या घरांना भेगा पडलेल्या आहेत. आमचा जाम झालेला आहे, सगळं खाली पडलेलं आहे. आमच्या घरात मला जाताही नाही गेले. वायऱ्या तुटल्यात, नळ्या तुटले, टेनिस लाईन सर्व काही तुटलेलं आहे. आमचे मुलं बाळ सगळं बाहेर सकाळपासून उपाशी होता. मी 7-8 घराचं नुकसान झालेलं आहे सध्याला. त्या साहेबाला बोललो आम्ही. आमच्या घरामध्ये पडण्याच्या स्थितीमध्ये आहे. सर आमच्या घरामध्ये कोणी होतं का? आम्ही सर्वांना बाहेर काढले सकाळी. आम्हाला बांधले पाहिजे, सगळं आमची सोय सुविधा सगळी करत द्यायला पाहिजे. आमचं आम्ही सकाळी येऊन त्यांना भेटलो पण ते काहीच बोलत नाही आमच्याशी. त्यांनी काही सूचना केल्या? इलेक्शन मध्ये आम्ही नंतर बांधून देतो म्हणजे आम्ही सांगितलं. हो. काय घटना घडली? माझं नाव सुभाष देवकरण तिलुंदिया. मी गोतपारा गावाला राहतो. माझी साल्याची मुलगी देहांत झाली आज. ते कशामुळे सांगतो झाली मी सांगतो. मला काल आम्ही 10 वाजेपर्यंत ॲडमिट केलं डॉक्टरांनी एक सलाईन छोटी आणि एक मोठी 2 सलाईन लावल्या. त्यानंतर डॉक्टर चालले गेल्यानंतर त्या मुलीची हालत गंभीर झाली. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर मग आम्ही नर्सांना सांगितलं की तुम्ही डॉक्टरांना फोन करा, तुम्ही आमचं पेशंट सिरियस होत आहे. ते म्हणजे आता येतात डॉक्टर, तेव्हा येतात. तर ते डॉक्टर आतापर्यंत आले. ते आले मग किती 2 वाजे आपल्या 12 वाजता आले. 12 वाजता आले तर तेव्हा मुली गेलेली होती. आता त्यांचं एक कर्तव्य होतं की आपला पेशंट सिरियस असून जरी तो दुसऱ्या दवाखान्यात गेलेला होता. त्याचं आपल्याला माहिती होतं की आपलं पेशंट सिरियस आहे तर त्यानं इथं सकाळी लवकर याचं काम होतं. नर्सांचं बी त्यांना फोन लावून सांगायचं काम होतं. आम्हाला न्याय पाहिजे
आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. पेशंटला नेमका काय प्रॉब्लेम झालेला होता? पेशंटला प्रॉब्लेम काही ती झोपलेली होती, ती बेशुद्ध अवस्थेत होती. ऍडमिट कशाला केला होता? ते झोपलेली होती, ते बोलू शकत नव्हती. अगोदर काही उपचार झालेला होता? अगोदर बंबईला उपचार झालेला होता. 4 महिने अगोदर ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालेलं होतं. ते ऑपरेशन सक्सेस झालेलं होतं. 2-3 वेळेस आम्ही बंबईला पुन्हा तपासायला गेलेलो होतो. ते सगळं ठीकठाक होतं. पण हे काय की ती मुलगी समजा बेशुद्ध अवस्थेत होती, तर आम्ही रात्रीच दवाखान्यात आलो. म्हणजे डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे? हा, डॉक्टरचे अलगद. ते सकाळी लवकर आले असते तर आमची मुलगी वाचली असती. कारण की रात्री 11 वाजेपासून तर दुसरे 12 वाजेपर्यंत जर डॉक्टर 14-15 घंटे जर वॉर्डमध्ये येऊ शकत नाही, तो डॉक्टर आहे की कसा येतो? आपली मागणी काय आता? मागणी आम्हाला न्याय बघो, डॉक्टरांना शिक्षा हवी पाहिजे. माझं नाव पंकज शिवाजी कड, राहणार पांढाणे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. या वर्षी पावसाचं प्रमाण खूप होतं. 6 ते 7 महिने पाऊस पडला. त्याच्या कारणामुळं जे बागावरती 50 ते 60 घड पाहिजे होते, त्या वर्षी 10 ते 20 घडात आपण थांबलेलं आहे. आणि त्या वर्षी याचं खर्चाचं प्रमाण खूप आहे. त्या खर्चाच्या तुलनेत आपल्याला यावर्षी बाग परवडणार नाही. त्यासाठी आपण पेपर लावून थोडाफार खर्च निघेल याचा प्रयत्न करतोय. तर 3-3.5 लाख रुपये खर्च होईल, पण त्या का याच्यात परवडणार नाही. आपण माल कमी असल्यामुळं आता ही शेती करणं परवडत नाही आहे. तरी शासनाने थोडंफार अनुदानाचा प्रयत्न केला पाहिजे, याच्याबद्दल थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आता आम्ही शाळा सोडून द्राक्ष बागेला शेतीला लागलोय, ती आता आम्हाला परवडेलेबल. माझं नाव कैलास मेहर आहे. मी चिखली या गावचा रहिवासी आहे. मी इथे बरेच दिवसापासून BTB मार्केटच्या आधीपासून तिकडे पण येत होतो आणि इथे पण येत आहो. पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आमच्या शेतकऱ्याकडून शेती मालावर चिठ्ठी घेण्यात आली नव्हती. पण आज या ठिकाणी कोणी हा निर्णय घेतला आम्हाला कास्तकारांना काही माहीत नाही. पण या ठिकाणी आमच्याकडून चिठ्ठी वसूल करण्याचा जो प्रयत्न केला, त्यामुळे आम्हाला आमच्या मालाला या रोडवरती विकण्याची आज बाजू आलेली आहे. आणि यामुळे आम्ही या नगर परिषदच्या आणि या सरकारच्या. मी मंगेश राऊत, BTB मार्केटला व्यापारी आहे. शेतकऱ्याचे प्रॉब्लेम म्हणजे अशी आहे इथं की या नगर परिषदनं पडद्याआड कोणत्या तरी कंत्राटदाराला ठेका दिलं. त्याच्यामुळं काय त्यांनी गब्बर टॅक्स लावून ठेवला इथं कास्तकारांवर. 1 टनचे 250 रुपये अशा पद्धतीने. आज मट्टी मोल भाव आहे मालाला आणि संक्रांत सारखा दिवस आहे, तरी पण कास्तकारांची त्यांना काही काळजी नाही आहे नगर परिषदनं. आणि हे लोकांना त्यांना मार्केटच्या आतमध्ये माल नाही नेऊ दिलं, त्यामुळे यांचा माल पूर्ण रस्त्यावर लोळलेला आहे. बघू शकता तुम्ही, पूर्ण माल इथं कास्तकारांनी आपला ठेवला आहे. काही फुकटमध्ये त्यांचा माल विकत नाही. कमी 10 ते 15 लाख रुपयाच्या त्यांच्या आजचं नुकसान होणार आहे. आमच्या रस्त्याला वाघा नडगाचा रस्ता आहे. जायची सोय नाही, येण्या जाण्याची सोय नाही. दगडी खांगळाची वाट आहे. येण्या जाण्याचा म्हणजे आमच्या जन्मापासून नाही आम्हाला इथे सोय येण्या जाण्याची. मग कोणी आजारी पडलं तर तुम्ही कशा नेतात? वाशाला बांधून धोळी करून येतात? हो, डोळे करा. मग तुम्हाला किती किलोमीटरची पायपीट करावी लागते? म्हणजे 4 किलोमीटरची. 4 किलोमीटरची पायपीट करावी लागते. हो. आणि मग रात्री बेरात्री तुम्हाला भेव नाही वाटत जनावरांचं? भेव वाटतो, पण आता इथं इलाजच नाही, तर मग काय करायचं? जे लोकप्रतिनिधी आले होते, आमदार, त्यांनी हा रस्ता मंजूर केला होता, तर काय सांगाल आता? त्यांनी काहीच केलं नाही असं? काहीच नाही केलं त्यांनी. तुमचं नाव ताई? सविता.